नमस्कार। हा इतका सॉफ्ट स्पॉन्जी केक बनवण्यासाठी आपण इथे ना मैद्याचा वापर केलेला आहे, ना फूड कलर, ना गव्हाचं पीठ, नाही ओव्हनचा वापर केलेला आहे। घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हा इतका सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार केलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर यामध्ये गोडवा वाढवण्यासाठी मी फक्त 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे। तुम्ही म्हणाले का 2 चमचे साखरेमध्ये हा केक गोड होईल का? तर हो, यामध्ये चिमटभर आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला बारीक असं दळून घ्यायचं आहे। मिश्रण मी इथे दळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 5 ते 6 वेलच्या घालून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे साधारणपणे रवाळ लागत आहे हे मिश्रण, तर आपण वेलची घालून पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण बारीक असं दळून घ्यायचं आहे। तर 4 ते 5 वेलच्यांचे दाणे घालून घेतले होते आणि छान असं बारीक दळून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मिश्रण चाळून देखील घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट साहित्य घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण आंब्याचा रस घालून घेणार आहोत। तर एक आंबा इथे मी अशा प्रकारे सोलून घेत आहे। तुमच्याकडे जर हापूस आंबा असेल आणि हापूस आंब्याचा जर तुम्ही रस घातला तर तुम्हाला इथे साखर घालण्याची देखील आवश्यकता लागणार नाही। तर मी इथे फक्त 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि आता हा आंबा मी अशा प्रकारे याची साल काढून घेत आहे। या आंब्याची साल काढून झाल्यानंतर या आंब्याच्या फोडी करून त्याचा आमरस तयार करून घ्यायचा आहे। हापूस आंब्याची एक खासियत म्हणजे तो आंबा फारच गोड असतो। त्यामध्ये आपल्याला अजिबात साखर घालण्याची आवश्यकता लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यापासून जो निघणारा रस आहे त्याचा कलर देखील अप्रतिम असा असतो। तर आता इथे मी हा आंबा घेतलेला आहे। याच्या आपल्याला अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने करून त्याला बारीक असं वाटून घेणार आहोत। यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर करणार नाहीये। तर अशा प्रकारे आता ह्या फोडी आपण करून घेऊया आणि आता त्याला बारीक वाटून घेणार आहोत। तर यामध्ये मी संपूर्ण असा आंबा आपण वापरून घेणार आहोत। तर एका आंब्याचा रस मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि यामध्ये अजिबात आपण पाणी किंवा दूध घातलेलं नाही। तर अशा प्रकारे हा घट्टसर आंब्याचा जो रस तयार झालेला आहे तो मी सगळाच इथे घालून घेत आहे। तुम्हाला जर वाटत असेल की हा रस जास्त आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी देखील करू शकता। पण आता इथे मी सगळाच आंब्याचा रस अशा पद्धतीने घालून घेणार आहे। आता याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय। फेटून घेतल्यानंतर आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे। आता इथे आपण आंब्याचा रस घालून घेतलेला आहे, म्हणजेच आपण इथे आंब्याचा केक बनवून घेणार आहोत, मँगो केक बनवून घेणार आहोत। मँगो केक बनवत असताना इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे किंवा इतर कोणताही केक बनवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। ज्यावेळेस तुम्ही रव्यापासून किंवा आटापासून म्हणजे गव्हाच्या पिठापासून ज्यावेळेस केक बनवता त्यावेळेस ते मिश्रण जास्त सैलसर असता कामा नये। साधारणपणे घट्टसरच दाटसर आपल्याला हे मिश्रण ठेवायचे आहे। त्यामुळे काय होतं की तयार होणारा जो केक असतो छान असा फुलून येतो। जर तुम्ही ते मिश्रण साधारणपणे सैलसर जर ठेवलं तर तो केक बेक झाल्यानंतर खाली पुन्हा बसतो, तो छान असा फुलत नाही। आता हे मिश्रण छान असं फेटण्यासाठी यामध्ये मी जवळपास 2 ते 3 चमचे इतकं दूध घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण फेटून घेणार आहोत। आता यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे थोड्या वेळेसाठी आपल्याला हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। कारण की रवा काय करतो की जास्तीचं जे मॉइश्चर आहे ते शोषून घेणार आहे। तर आता हे मिश्रण तयार आहे, याला आपण झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता जवळपास अर्ध्या तासानंतर हे झाकण आपण काढून घेतलेले आहे। पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी दाटसर आता झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। तर जवळपास अर्धा चमचा इतकी मी बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर सोडा असेल तर चिमटभर सोडा देखील तुम्ही घालू शकता आणि यामध्ये जवळपास 2.5 चमचे इतकं मी वितळलेलं बटर घालून घेतलेलं आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही थोडंसं तेल देखील घालू शकता। 2 चमचे तेल जरी घातलं तरी देखील पुरेसं होतं। आता हे तयार झालेलं जे मिश्रण आहे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। छान असं फेटून घेऊया याला। त्याआधी आपण यामध्ये थोडेसे आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत। तर मी यामध्ये काजू, बदाम, टुटी फ्रुटी आणि थोडे पिस्त्याचे तुकडे अशा पद्धतीने घालून घेतलेले, टुटी फ्रुटी देखील घालून घेतलेली आहे। तर आपल्या आवडीचे जे ड्रायफ्रुट्स असतील आपल्याकडे उपलब्ध ते तुम्ही इथे घालू शकता। अक्रोडचा वापर देखील करू शकता।
आता हे मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये छान असं फेटून घ्यायचंय, म्हणजे जी बेकिंग पावडर आहे छान अशी मिक्स होईल। तुम्ही इथे पाहू शकता आपण या मिश्रणामध्ये कुठेही फूड कलर अजिबातच वापरलेला नाही, फक्त आंबा घालून हा अशा पद्धतीचा कलर आलेला आहे आणि तयार होणारा केक खूप छान असा बनून तयार होतो, कलर देखील येतो आणि छान असा नॅचरल असा आंब्याचा स्वाद देखील येतो। फेटून घेतलेलं आहे मिश्रण। आता या मिश्रणाला आपल्याला एका टीन मध्ये काढून घ्यायचंय। तर इथे माझ्याकडे असा केक साठी राउंडेड केक टीन आहे, तर तुम्ही पाहू शकता। तर असा हा लहान केक टीन घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही आकाराचा घेऊ शकता। त्याला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि इथे मी अजिबातच मैदा वगैरे लावून घेतलेला नाही। आणि आता हे तयार केलेले जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये सगळं घालून घेणार आहोत। मिश्रण ओतत असताना तुम्हाला मिश्रणाची कन्सिस्टन्सी समजतच असेल, छान असं दाटसर आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण या टीन मध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला टॅप करून घ्यायचा आहे। आता वरील जो भाग आहे तो साधारणपणे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने एकसारखा करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपण हा भाग अशा पद्धतीने एकसारखा करून घेतलेला आहे आणि यावरती सजावट म्हणून पुन्हा आपण हे जे ड्राय फ्रूट आणि टुटी फ्रुटीचे जे तुकडे तयार करून घेतलेले ते आपण यावर थोडे थोडे घालून घेणार आहोत। केकचा जो टीन आहे तो 2 ते 3 वेळा आपण छान असा टॅप करून घेतलेला आहे, त्यामुळे यामध्ये तयार झाले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। आता यावरती मी साधारणपणे काजू, बदाम, टुटी फ्रुटी आणि पिस्त्याचे तुकडे अशा पद्धतीने वरतून घालून घेणार आहे। तर केक फारच सुंदर दिसत आहे आणि हा केक आपण कुठेही ओव्हन मध्ये बेक करणार नाही आहोत, तर आपण हा केक साध्या पद्धतीने तव्यावरती बेक करून घेणार आहोत। तर खूप छान असा हा केक बेक होऊन तयार होतो। तर यामध्ये आपण मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही किंवा ओव्हनचा देखील वापर केलेला नाही, तरी देखील इतका सॉफ्ट आणि स्पंजी केक तुम्ही घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवू शकता। आता इथे मी तव्यावरती एक छान अशी कुकरची जाळी ठेवून त्यावरती कुकरचं भांड ठेवून तवा छान गरम करून घेतला होता आणि यावरती आता आपण अशा पद्धतीने एक टोप जो आहे तो झाकून घ्यायचा आहे। आणि आता इथे गॅस इथे मी लो टू मीडियम आचेवरती ठेवून घेतलेला होता। जवळपास 20 मिनिटांनंतर आपण हा टोप काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान असा केक फुललेला आहे। आता आपण चेक करून घेऊया सुरीच्या सहाय्याने, कुठेही हे मिश्रण सुरीला चिकटलेले नाहीये, म्हणजे हा केक खूप छान असा बेक झालेला आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हा केक गरम आहे। तर या केक वरती आपण एक कॉटनचा अशा प्रकारे नॅपकिन घालून घ्यायचा आहे, म्हणजे वरचा जो भाग आहे तो जास्त असं सुकल्यासारखं होणार नाही, मॉइश्चर असा हा केक पकडून ठेवेल। जवळपास 10 ते 15 मिनिटांनंतर आता हे नॅपकिन जे आहे आपण काढून घेतलेलं आहे आणि आता या केक टीनला आपण डिमोल्ड करून घेणार आहोत। केकला डिमोल्ड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण हे मिश्रण ज्यावेळेस या केक टीन मध्ये ओतलं होतं तर जवळपास पाऊण इतका हा केक टीन भरला होता आणि आता बेक झाल्यानंतर मस्तपैकी केकचा टीन जो आहे तो फुल असा दिसतो आपल्याला। तर खूप छान असा केक बेक झालेला आहे आणि खूप सुंदर असा केक देखील दिसत आहे। तर आता या केकला आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत। तर केक इथे मी साधारणपणे लहानच बनवला होता। आता तुम्हाला जर वाटत असेल की हा केक आपण मोठा देखील बनवू शकतो तर नक्कीच तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकता। केक कट करत असताना देखील तुम्हाला केकचं टेक्स्चर साधारणपणे जाणवतच असेल। आता हा केक आपण पाहून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा केक बेक झालेला आहे, मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक दिसत आहे आणि याचं टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीचा केक तुम्ही देखील बनवू शकता, जास्त काही साहित्य लागत नाही। आपल्या घरामध्ये रवा, त्याच प्रकारे आंबा, साखर आणि ह्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स तर असतातच, झटपटरित्या तुम्ही हा केक नक्कीच बनवू शकता। तर या केकचे मी आता पीस तयार करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचा केक तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसा झाला हा केक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आता केकचा सॉफ्टनेस आपण पाहून घेणार आहोत, सॉफ्ट स्पंजी असा हा काहीच मिनिटांमध्ये केक बनवून तयार होतो। तर आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित, तोपर्यंत बाय बाय।